Good morning, all of you. In the first part of An Astrologer's Day, you seen character sketch of astrologer, description of market. Let us start remaining part of the astrologer's day line by line. He had left his village without any previous thought or plan. त्यानं त्याचं गाव कोणत्याही प्रिव्हियस थॉट और प्लॅन म्हणजे त्यानं कोणतीही योजना केली नाही आणि त्यानं अचानक त्याचं गाव सोडलं. ही इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. इफ जर तो म्हणतो की जर मी अजून गावामध्ये असतो तर त्यानं काय काय केलं असतं. ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर त्यानं त्याचा पूर्वजात व्यवसाय केला असता. नेमली टिटलिंग the land, living, marrying, and ripening in his cornfield and ancestral home. त्यानं काय केलं असतं तर त्यानं शेत नांगरलं असतं, त्यानंतर रायपनिंग केलं असतं इन द कॉर्नफिल्ड अँड त्याच्या ॲन्सेस्ट्रल होममध्ये त्यानं त्याचं सर्वाईव्ह केलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. आणि मग हे शक्य झालं नाही कारण की त्यानं त्याचं गाव अचानकपणे सोडलं. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. आणि त्यानं कुणालाही न सांगता, कोणताही प्री प्लॅन न करता, कोणतीही योजना न करता त्यानं त्याचं गाव, त्याचं घर सोडलेलं आहे. का? ह्याचं रिझन आहे ते स्टोरीमध्ये पुढं नॅरेटरनं सांगितलेलं आहे. ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि मग इतके 100 miles सोडूनसुद्धा त्यानं मागे फिरूनसुद्धा 100 miles सोडून मागे फिरूनसुद्धा बघितलं नाही. पण तरीही ही कुड नॉट रेस्ट, त्याला शांतता अशी नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील अँड इफ ॲन ओशन फ्लॉक्ड बिटवीन. आणि मग त्यानं कितीतरी समुद्रामध्ये सोडले असतील, इतक्या तो लांब, खूप लांब तो येऊन पुसलेला होता. ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड ट्रबल, मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड ट्रबल. आणि मग त्यानं कशाचा अभ्यास केला इतक्या दिवस, तो कसा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण झाला किंवा तो कसा ज्योतिषी झाला, तर त्यानं ॲनालिसिस केलं ऑफ मनकाइंड ट्रबल. आणि माणसाच्या दुःखांचं, माणसाला दुःख कशामुळं होतं तर मॅरेजमुळं, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. आणि जी माणसाची नातीसंबंधामधली गुंतागुंत आहे, ह्युमन टाईज आहेत, त्यामुळं काय होतं तर माणसाला दुःख, माणूस दुःखात अडकतो, ह्याचा त्यानं अभ्यास केलेला होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज प्रिसेप्शन. आणि मग लॉंग प्रॅक्टिसमुळं, तर छोट्याशा प्रॅक्टिसमुळं तो अगदी तज्ज्ञ झालेला आहे असं नाही, तर खूप प्रॅक्टिस केली त्यानं. आणि मग त्याला काय आलेलं आहे, एक वेगळीच आकलनाची शक्ती आलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि मग त्याच्याजवळ जे कस्टमर्स आलेले आहेत, त्या कस्टमर्सची जी काय अडचण आहे, काय समस्या आहे, काय ट्रबल आहे, तो 5 मिनिटामध्ये तो त्याच्या लक्षात येतं. ही चार्ट 3 पाई. हिअर पाई, PIES, पाई म्हणजे पैसे, 1 पैसा पर क्वेश्चन. आणि मग तो किती घेतो तर एका क्वेश्चनला तो एक पैसा घेतो. नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. आणि मग त्याच्याजवळ जे कस्टमर्स येतात, त्या कस्टमर्सला तो आधी 10 मिनटं बोलून देतो. आणि 10 मिनटं बोलल्यानंतरच मग तो काय असेल तर त्याचं सजेशन सांगतो. आणि ह्या 10 मिनटामध्ये तो त्या पुढच्या माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीने जज करतो. विच प्रोव्हायडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन ॲन्सर अँड ॲडवायसेस. आणि मग तो म्हणतो ह्या 10 मिनटामध्ये मला भरपूर अशा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यांना सांगायचा जो सल्ला आहे तो त्या 10 मिनटामध्ये मिळतो. म्हणजे त्याची जी जजमेंट पॉवर आहे तिथं जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आणि हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप गरजेची आहे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. आणि मग पाम, हे पाम मीन्स तळहात, तो गेझिंग अगदी कटाक्षानं त्याचा तळहात बघतो. आणि मग तो ते वाक्य म्हणतो, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर
एफर्ट्स. आणि मग हे जे वाक्य आहे हे वाक्य सगळ्यांना लागू होतं. असं तो वाक्य म्हणतो बघा, काय वाक्य आहे, काय सेंटेन्स आहे ते. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. आणि मग कोणत्याही सर्वसामान्य माणसाला आपण म्हटलं की तू जेवढा काम करतोस, तू जेवढी काम करतेस त्याचे तुला एफर्ट्स मिळत नाहीत, तेवढे तुला शांतता मिळत नाही किंवा तुला तेवढं बेनिफिट मिळत नाही, हे बऱ्याच जणांच्या 90% माणसांच्या बाबतीत ही शक्यता असते की त्यांना असं जर म्हटलं की तुम्ही जेवढं काम करता तेवढे तुम्हाला बेनिफिट्स मिळत नाही, तर ते सहजासहजी त्यांना पडतं. 9 आउट ऑफ 10 वेअर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. आणि मग 10मधले 9 हो 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 आमचं असंच होतं. और ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन द डिस्टन्स रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज्ड अवॉर्ड यू. आणि मग आणखीन दुसरा क्वेश्चन तो विचारतो, इज देअर एनी वुमन, तुमच्या फॅमिलीमध्ये अशी एखादी महिला आहे का की जी तुमचं चांगलं करू इच्छित नाही आहे. आणि मग तो समोर असलेला कस्टमर, समोर असलेला व्यक्ती, त्याला असं खूप विचार येतो की हो हां 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 हो आहे आहे, कोणी ना कोणी तर रिलेटिव्समध्ये अशी महिला असते की जिला आपलं बघत नाही, जिला आपलं चांगलं झालेलं आवडत नाही. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि मग तो त्याच्या उत्तरावर ॲनालिसिस करायला सुरुवात करतो. तो काय बोलतोय ह्याच्यावर तो पुढचा शब्द, पुढचं सेंटेन्स तो सांगत असतो. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि मग तो म्हणतो की तुमच्यामुळेच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये ट्रबल आलेले आहे, समस्या आलेली आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विदिन सॅटर्न वेअर ही इज. सॅटर्न मीन्स शनी. आणि मग तुमच्यावर काय आहे तर शनीचं सातत्य आलेलं आहे, शनी आहे तुमच्या राशीमध्ये. असं बऱ्याचशा गोष्टी तो सांगतो. यू हॅव ॲन इम्पेटियस नेचर. इम्पेटियस. आणि मग तुमचा इम्पेटियस नेचर आहे. इम्पेटियस म्हणजे इथं उतावळा नेचर आहे, उतावळा स्वभाव आहे. अँड रफ इंटेरियर. देअर एंडर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. एंडर्ड पसंत करणे. आणि मग हे जे वाक्य आहे, हे जे सेंटेन्स आहे, यू हॅव ॲन इम्पेडियस नेचर अँड रफ इंटेरियर, हे वाक्य आहे, हे सेंटेन्स आहे, माणसांना आवडतं, ते पसंत करतात. आणि मग बघा, हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि मग त्यांच्या हार्टला टच होतं की तो त्यांचा स्वभाव उतावळी आहे, हे वाक्य त्यांच्या हार्टला टच होतं. फॉर इवन द मिल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही वॉज फॉरबिडिंग इंटेरियर. आणि मग तो सांगतो की तुमचा जो उतावळा स्वभाव आहे, त्या उतावळ्या स्वभावामुळेच तुम्हाला त्रास होत आहे. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आणि मग त्याच्या शेजारचा नट वेंडर होता, नट्स विकणारा जो वेंडर होता, त्यानं काय केलं, त्याची लाईट घालवली, फ्लेअर घालवला किंवा कंदील घालवला. आणि तो कुठं निघाला तर घरी जायच्या, रोज टू गो, घरी जायच्या तयारीला लागला. दिस वॉज द सिग्नल फॉर ॲस्ट्रोलॉजर्स टू बंडल अप टू. आणि मग हा रोजचा त्याचा सिग्नल होता की काय करायचं आहे तर ॲस्ट्रोलॉजर्सला सुद्धा घरी जायचं आहे. त्याच्या लाईटमध्ये त्याचं सर्वाईव्ह चाललेलं असतं. आणि मग ॲस्ट्रोलॉजरसुद्धा ठरवतो की आपणही घरी जायला पाहिजे. सिन्स इट लेफ्ट इन डार्कनेस एक्सपेक्ट फॉर लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्टेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. आणि मग कुठून तरी पुढून थोडीशी जी आहे ते ग्रीन लाईट पुढून येत होती. आणि मग तो त्या ग्रीन लाईटमध्ये तो काय करत होता तर त्याचे जे साहित्य आहे त्या साहित्याची आवराआवर करत होता. ही पिक्ड अप हिज कौरी शेल्स अँड पॅराफेनिलिया. हिअर पॅराफेनिलिया म्हणजे त्याचं जे साहित्य होतं, त्यानं जे साहित्य त्याच्या ज्या कामासाठी घेतलेलं होतं ते साहित्य तो गोळा करायला लागलेला होता. पॅराफेनिलिया मीन्स अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल प्रोफेशन्स. आणि मग आपल्या प्रोफेशनसाठी जे साहित्य लागते, छोट्या छोट्या गोष्टी त्याने घेतलेल्या होत्या, ज्या आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये बघितल्या, त्या त्यानं गोळा करायला सुरुवात केली. अँड वॉज प्युटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि मग त्यानं त्या सगळ्या जे साहित्य आहे ते त्याच्या बॅगमध्ये घालायला सुरुवात केली. वेन द ग्रीन शाफ्ट लाईट ब्लॉक्ड आउट. आणि मग ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि मग अशा ज्या लाईटमध्ये असं जे सेटिंग दिलेलं होतं, त्या सेटिंगमध्ये एक माणूस त्याच्या मागे पुढं उभं राहिलेला असलेला त्याला दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. आणि मग त्याला वाटलं, ही सेन्स झालं, त्याला जाणीव झाली की हा कोण आहे तर क्लायंट आहे माझ्यासाठी, माझा कस्टमर आहे. ही लुक सो केअरवॉर्न मीन्स चिंताग्रस्त. तुम्ही चिंताग्रस्त दिसताय.
It will do you good to sit down for a while and chat with me. It will do you good to sit down for a while and chat with me. आणि मग तुम्हाला थोडंसं इथं खाली बसा, खाली बसून माझ्याशी बोला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. The author, here the author, here the author means Guru Nayak, second character of this story. The author grumbled, म्हणजे who grumbled? Guru Nayak grumbled. Some reply vaguely. Astrologer pressed his invitation, whereupon the author thrust his palm under his nose, saying, आणि जो गुरुनायक होता तो अगदी रागावलेला आणि त्यानं त्याचे जे पाम होतं त्याच्या नोज समोरच नेलं, नाकासमोरच नेलं, नाकासमोरच हात नेला आणि म्हटला, कॉल युअर सेल्फ अँड ॲस्ट्रॉलॉजर. तुला स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर म्हणून घेतोस, स्वतःला ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण म्हणून घेतोस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सीड टिटलिंग आणि मग तो अगदी tilting the other's palm towards the green shaft of light. आणि मग जी लाईट फोडून येत होती ग्रीन, त्या ग्रीन लाईटमध्ये तो बघायला सुरुवात केलं. त्यानं हात त्याचा बघायला, त्याचा तळहात बघायला सुरुवात केला. जो डेली रुटीनमध्ये जो ॲस्ट्रोलॉजर्स करतो आणि तेच त्यानं म्हणायला सुरुवात केलं, युवर्स इज अ नेचर. एवढं वाक्य म्हणेपर्यंत गुरुनायक म्हणतो, ओ स्टॉप दॅट. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. असं काहीतरी चांगलं सांग. हे काय सांगतोयस? वर फ्रेंड फेल्ड पिकविड तो फ्रेंड जो होता तो चिडलेला होता. अ चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. आणि मग तो म्हणतोय, तो सुद्धा बोलायला सुरुवात करायला लागला. ॲस्ट्रोलॉजर म्हणायला लागला की मी काय करणार, तुझ्या एका क्वेश्चनला 3 पैसे घेणार. अँड वॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट दिस द अदर विड्रू हिम आर्म, टूक आउट ॲना. आणि मग तू काय पैसे घेऊ नको. हे जुन्या काळाचे पैसे आणा, हे जुन्या काळामधले चालणाऱ्या ज्या पैसे आहेत त्यांना आणा म्हणायचे. अ फ्लंग इन आउट टू हिम सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि इफ आय प्रूव्ह युअर ब्लफिंग चुकीची उत्तरे, ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. इफ यू प्रूव्ह यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. आणि मग मी तुला काही क्वेश्चन विचारणार आणि त्याची उत्तरं तुला सांगता आली नाही तर तुला जे मी पैसे दिलेले आहे ते इंटरेस्टसहित परत घेणार, म्हणजे व्याजासहित परत घेणार. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आणि मग जर तुला माझी आन्सर सॅटिस्फॅक्टरी वाटली तर तू मला 5 रुपये देणार का? इथं बार्गेनिंग सुरू झालेलं आहे. दोघांच्यामधलं कन्व्हर्सेशन आहे की जे बार्गेनिंगमधलं आहे. आणि ते एकमेकाला ते विचारतात बघा, 5 रुपीज नो, और विल यू गिव्ह मी 8 आनाज. आणि मग तू 8 आणा देणार का मला? ऑल राईट. गुरुनायक म्हणतोय, द अदर पर्सन म्हणतोय, ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. आणि जर तू मला चुकीचे उत्तरे दिलीस तर तुला काय करावं लागणार आहे? मी दिलेल्या पैशांपेक्षा डबल पैसे मला द्यायला लागणार आहेत. जर मी 4 आणे दिले तर तू मला 8 आणे द्यावे लागणार आहेत. स्टेड द स्ट्रेंजर pact was accepted after reading further argument. आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्यानंतर, आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे? ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. द ॲस्ट्रोलॉजर सेंड अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लिट अ चेरूट. हिअर चेरूट मीन्स सिगार. आणि मग ॲस्ट्रोलॉजर्सनं त्याची जी सिगार आहे, ॲस्ट्रोलॉजर्स त्याची जी प्रेयर आहे ती प्रेयर म्हणायला सुरुवात केलेली आहे. आणि द ऑदर लीड द चेरूट. आणि ऑदर जो दुसरा ओढायला सुरुवात केलेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्यांच्या दोघांमध्ये बार्गेनिंग झालेलं आहे. आणि बार्गेनिंग झाल्यानंतर त्याने प्रत्येकानं आपापलं काम सुरू केलेलं आहे. ॲस्ट्रोलॉजरनं प्रेयर सुरू केली, प्रार्थना, त्याचे काय जे मंत्र असतील ते म्हणायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या दुसऱ्या माणसानं काय केलेलं आहे तर सिगार ओढलेली आहे. द ॲस्ट्रोलॉजर्स कॉट अ ग्लीम ऑफ हिज फेस बाय मॅचलाईट. आणि मग जी मॅचलाईट येत होती त्या मॅचलाईटमध्ये त्यानं त्याच्या चेहऱ्याचं काय बघितलं तर ग्लीम बघितलं, तेज बघितलं. तो थोडा रागीट आहे हे त्याला जाणवलं. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. आणि मग बैलगाडीसुद्धा तिथून जात होत्या. त्यानंतर बघा जुटका, हिअर जुटका मीन्स घोडागाडी. ड्राईव्ह सोअर
ॲट देअर हॉर्सेस, आणि मग त्यांच्या जुटक्या त्या घोडागाडीसुद्धा निघालेल्या होत्या. अँड बंडल ऑफ क्राऊडेड एजेड द स्माईट डार्कनेस ऑफ द पार्क, आणि मग त्या पार्कमध्ये खूप असा अंधार यायला सुरुवात झालेली होती किंवा अंधार व्हायची वेळ आलेली होती. अंधार झालेला होता. बरेच जण जी बाकीची माणसं होती ती घरी आपापल्या निघून गेलेली होती. द अदर सॅट डाऊन, आणि मग तो दुसरा व्यक्ती जो आहे तो खाली बसला. सकिंग हिज चेअर रूट, आणि मग तो ओढत त्याची सिगारेट पफिंग आऊट, धूर बाहेर टाकत, सॅट देअर रूटलेसली. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, आणि पहिल्यांदाच त्याच्या प्रोफेशनमध्ये, इतक्या वर्षाच्या प्रोफेशनमध्ये ॲस्ट्रॉलॉजरला पहिल्यांदाच अनकम्फर्टेबल फील झालं. काहीतरी त्याला अचानक असं अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं. हेअर टेक युअर आणा बॅक, आणि मग ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, हे घे तुझा आणा परत घे. आय एम नॉट यूज टू सच अ चॅलेंजेस, आणि मला काही चॅलेंजची तुझ्या गरज नाही आहे. तुझे पैसे तू परत घे. इट इज लेट फॉर मी टुडे, आणि मग कदाचित ठीक आहे, मला काही गरज नाही आहे, तू उद्या आलास तरी चालेल. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप, आणि मग लगेच त्यांना सुरुवात केली, भरायला सुरुवात केली. द ऑदर हेल्ड हिज रेस्ट, आणि त्यानं रेस्ट मनगट पकडलं त्याचं, आणि सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ, आणि तू ह्यातून आता बाहेर येऊ शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, आणि मी निघालेलो होतो बाहेर, दुसरीकडे निघालेलं असताना तू मला बोलवून घेतलेस, आणि मग तू असा करू शकत नाहीस. द ॲस्ट्रॉलॉजर शेवड इन ग्रिप अँड हिज वॉइस शुक बिकम फेंट, आणि मग तो त्यांना ॲस्ट्रॉलॉजर्सला काहीतरी वेगळं असं वाटत होतं, आणि मग त्यानं काय केलं, त्याचा आवाज कमी केला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो, आणि आज जाऊ दे मला, मी तुझ्याशी उद्या बोलतो. द अदर थ्रस्ट इज पाम इन हिज फेस्ट अँड सेड चॅलेंज गॉन, आणि ही चॅलेंजच असते, तू ॲक्सेप्ट केलेली आहेस, आता ते शक्य नाही आहे, तू पुढं जायचं आहे, तू थांबायचं नाही आहे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड विथ हिम हिज थ्रोट ड्राईंग अप, देअर इज अ वुमॅन, आणि मग ॲस्ट्रॉलॉजर्सला त्याचे जे कायमचे जे शब्द आहेत, कायमचे जे सेंटेन्सेस आहेत, इतर कस्टमर क्लायंट आल्यानंतर जो ॲस्ट्रॉलॉजर शब्द वापरतो किंवा सेंटेन्सेस वापरतो, आणि त्यांच्या मनातून त्यांची जी काही दुःख आहेत तो बाहेर काढतो, आणि मग त्या दुःखांवर तो बोलायला सुरुवात करतो, आणि त्याच्यात इतर जे कस्टमर्स आहेत त्याच्या चेहऱ्यावर त्याचे हावभाव वाचतो, आणि हावभाव वाचून त्याच्या पुढच्या प्रतिक्रिया देतो, ॲडवाईसेस देतो. पण इथं तो सुरू करतोय, देर इज अ वुमन स्टॉप सेड द अदर, आणि मग इथे कोणतेही सेंटेन्सेस, कुठल्याही प्रकारचे त्याचे जे दावे आहे, जे त्यानं शिकलेलं आहे ॲस्ट्रॉलॉजर्सनं ज्योतिषशास्त्रामध्ये, ते चालत नाही आहे. तो मग तो स्टॉप सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, आणि मग तो म्हणतो स्टॉप, असलं काही सांगू नकोस मला. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च, आणि मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर दे की मी सक्सीड होईन का, मी ज्याची सर्चमध्ये आहे, मी ज्या व्यक्तीच्या शोधामध्ये आहे, त्या व्यक्तीच्या शोधामध्ये मी सक्सीड होईन का. आन्सर दिस अँड गो, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल युअर डिस्चार्ज ऑल युअर कॉईन्स, आणि मग जोपर्यंत तू याचं प्रश्नाचं मला उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊन देणार नाही, आणि कधीपर्यंत, आणि मग जर प्रश्नाचं उत्तर, क्वेश्चनचं ॲन्सर मला मिळालं नाही सॅटिस्फॅक्टरी, तर तुझ्याकडे जेवढे कॉईन्स आहेत तेवढे सगळे मी काय करेन, घेऊन जाईन. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकंटेन्शन इज हिअर मॅजिकल साऊंड मंत्र अँड रिप्लाय ऑल राईट आय विल स्पीक, आणि मग तो मंत्र म्हणतोय काहीतरी, आणि आय विल स्पीक बट विल यू गिव्ह मी रुपीज, आणि पुन्हा तो म्हणायला सुरुवात करते की तू मला पैसे देणार का. मग इफ वॉट आय सेईंग इज कन्व्हिन्सिंग अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, आणि मग जर तू पैसे देणार असेल तरच माझं तोंड उघडणार, नाही तर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू वॉट यू लाईक आफ्टर गुड डील हॅगलिंग मीन्स हिअर बार्गेनिंग, इथं बार्गेनिंग पुन्हा आणि होतं. द ऑदर ॲग्रीड, द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेर लेफ्ट फॉर डेड एम आय राईट, यू वेर लेफ्ट फॉर डेड एम आय राईट, आणि एक व्यक्ती तुला मरणात सोडून आलेला, मरणाच्या दारात सोडून आलेला, बरोबर आहे. ओ टेल मी मोर, हां तो, आणि आता मग त्याला बरोबर वाटायला लागलं, तो म्हणतो टेल मी मोर. अ नाईफ वॉज पास्ड थ्रू यू वन्स, आणि मग नाईफ हिअर म्हणजे चाकू, तुला चाकू कोणीतरी मारलेला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर गुड फेलो, ही बेड हिज चेस्ट अँड शो द स्कार SCAR, स्कार हिअर मीन्स जखम, आणि मग गुड फेलो चांगलं उत्तर देतोय, चांगलं सांगतोयस हां हे बघ,
आणि त्याला लगेच त्याची चेस्ट काढून दाखवली. त्याच्या छातीवर जो मार्क होता, स्कार होता, त्यानं ते दाखवलेलं आहे. अँड देन यू वेर पुश्ड इन टू वेल विहीर नियर बाय इन द फील्ड यू वेर लेफ्ट फॉर डॅड. आणि मग तुला त्यानं, त्या माणसानं, त्या व्यक्तीनं विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं आणि त्यात तुला मरण्यासाठी सोडून आला. आय शुड हॅव बीन डॅड इफ सम पासर्स बाय हॅड नॉट चान्स्ड टू पिप. पिप म्हणजे डोकावून पाहणे इन टू द वेल. आणि जर मी जगलोच नसतो, मेलोच असतो, जर इफ सम पासर बाय, मग तिथे जाणाऱ्या व्यक्तीने मला जर वाचवलं नसतं, डोकावून बघून मला काढलं नसतं, तर मी मेलोच असतो, मी आज जिवंत नसतो. एक्सक्लेम्ड द ऑदर ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. आणि मग तो अगदी आनंदानं, ओव्हरवेल्म्ड, अगदी आनंदानं तो सांगतोय की मी काय झालेलो आहे, जगलेलो आहे, किंवा मी आज जिवंत आहे. वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट. आणि मग त्याची तो मूठ आवळून अगदी रागानं, द्वेषानं अगदी म्हणतोय, कधी भेटेल तो मला. इन द नेक्स्ट वर्ल्ड अँसर्ड द ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो, तो कुठं भेटेल तुला? दुसऱ्या जगामध्ये भेटेल. म्हणजे ह्या जगामध्ये तो आत्ता जिवंत नाही आहे, तो दुसऱ्या जगामध्ये भेटेल. ही डाईड फॉर मंथ्स अगो फार ऑफ टाऊन. आणि तो कधी तर 4 महिन्यापूर्वीच एक्सपायर झालेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. आणि मग त्याला पाहू शकत नाही. द अदर ग्रोनेड ऑन हिअरिंग इट. आणि मग तो, त्या व्यक्तीला खूप राग आला, तो की मला त्या माणसाला मारायला मिळालेलं नाही. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड गुरुनायक. आणि मग इथं खरा स्टोरीला ट्विस्ट आलेला आहे की त्या ॲस्ट्रोलॉजरनं, म्हणजे त्या ज्योतिषानं, त्या पुढच्या माणसाचं नाव कसं घेतलं. त्या गुरुनायकला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की त्यानं काय स्वतःचं नाव त्यानं सांगितलेलं नव्हतं. मग ह्या ज्योतिषाला माझं नाव कसं कळालं. यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अबॅक. आणि मग आश्चर्यानं तो म्हणतो, तुला माझं नाव माहीत आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. मला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत तुझ्याबद्दल. गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक. युअर विलेज इज 2 days. आणि तुझ्या गावाला जायला इथून 2 दिवस लागतात. जर्नी ड्यू टू नॉर्थ फॉर धिस टाऊन. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आणि नेक्स्ट ट्रेनच घे, लगेच नेक्स्ट ट्रेन पकड, गाडी पकड आणि इथून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फॉर होम. आणि जर तू घरी गेला नाहीस तर तू पुन्हा डेंजरमध्ये सापडशील, पुन्हा तुझ्यावर डेंजर येईल, पुन्हा तुझ्यावर भयानक स्थिती उद्भवेल, म्हणून तू घरी जा. ही टुक आउट अ पिंच स्केअर्ड ॲश. आणि त्यानं ते पवित्र अशी राख त्याच्या चिमटीमध्ये घेतली आणि पुन्हा त्याच्या डोक्याला लावली. हेल्ड इट टू हिम, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. आणि नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह फॉर टू बी 100. आणि जर तू इकडं पुन्हा कधीही आला नाहीस, तर तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. आणि मग मी का सोडेन? माझी जी सर्च होती ती कंप्लीट झाली, मला तो माणूस शोधायचा होता, तो माझा कंप्लीट झालेला आहे, आणि मग मी काय येऊ परत. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली, आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मीट हिम. आणि मग मी माझ्या लाईफचं काय एवढंच ध्येय होतं की त्या माणसाला पकडणे आणि त्या माणसाला त्याची शिक्षा देणे. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि मग पश्चातापानं त्यानं त्याची मान हलवली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. वाईट झालं, त्यानं तो माझ्या हातून सुटला. आय होप लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड. आणि मग तो म्हणतोय की काय म्हणत आहे तर ही डाईड ॲज ही डिझर्वड, म्हणजे त्याला मरण पाहिजेच होतं, म्हणजे तो डिझर्व्स करत होता, तो इतका पापी होता. त्यानं मला सोडून आला, तो अर्धा विहिरीमध्ये ढकलून मला सोडून आला, त्यामुळे तो पापी होता आणि मग त्याला त्याची शिक्षा मिळाली. येस सेड ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणतो हो ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. आणि मग त्याला त्याची शिक्षा मिळालेली आहे, तो लॉरी खाली चिरडून मेला. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि मग त्या दुसऱ्या व्यक्तीला, गुरुनायकला ते ऐकून खूप आनंद झाला. द प्लेस वॉर डेझर्टेड बाय द टाईम ॲस्ट्रोलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि मग अगदी प्लेस वॉर डेझर्टेड, वाळवंटासारखं झालेलं होतं, तिथं कुणीही नव्हतं. ज्यावेळी ॲस्ट्रोलॉजर्स ते सगळी आर्टिकल्स जे आहेत, त्याचे जे साहित्य आहे ते पॅक करायला लागला. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि माझी जी हिरवी लाईट होती ती सुद्धा गेलेली होती. लिव्हिंग द प्लेस इन द डार्कनेस अँड सायलेन्स. अगदी तो शांत विचार करत, कारण की त्याच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा डे होता, ॲस्ट्रोलॉजर्स डे. म्हणजे त्याच्या
जे टायटल दिलेलं आहे रायटरनं ते सुद्धा सिग्निफिकन्स आहे की हा जो दिवस त्याच्या आयुष्यामधला गेलेला होता तो खूप महत्त्वाचा होता. The greenwash shaft was also gone, leaving the place darkness and silence. The stranger had gone off into the night after giving the astrologer handful coins. आणि मग मूठ भरून असे त्यांना त्या स्ट्रेंजरनं त्या गुरुनायकनं त्याला कॉईन दिले आणि तो सुद्धा घरी नेऊन दिला. इट वॉज नियर बाय मिडनाईट वेन, आणि मग अगदी मिडनाईट झालेली होती, मध्यरात्र झालेली होती. वेन द ॲस्ट्रोलॉजर रीच्ड होम, जेव्हा तो घरी पोचला, हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि मग त्याची बायको जी आहे, वाईफ जी आहे, त्याच्यासाठी वाट बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर असं एक्सप्लेनेशनच होतं की तो एवढा उशीर का झाला. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड, काउंट डेम. वन मॅन गेव ऑल दॅट. आणि मग तो काही न बोलता तिच्या आई हातामध्ये कॉईन देतो आणि म्हणतो, काउंट डेम, काउंट कर, एका माणसाने मला हे दिली. 12.5 आणाज. किती होते तर 12.5 आणाज, 12 आणे. शी सेड काउंटिंग, शी वॉज ओव्हरजॉईड. आणि मग ती खूप आनंदी झाली, अरे इतके कॉईन्स मिळाले, आय कॅन बाय सम जॅगरी. जॅगरी हिअर मीन्स गुळ. अँड कोकोनट टुमारो, मी काय आणेन तर जॅगरी आणेन, गुळ आणि नारळ आणेन उद्या. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज. आणि मग माझी मुलगी आहे ती खूप दिवस झाले स्वीट्ससाठी, गोड काहीतरी कर म्हणून मागे लागलेली आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. द स्वाईन हॅ चीटेड मी. स्वाईन, हिअर स्वाईन मीन्स पिग. आणि मग तो शिव्याशाप देतोय त्या ॲस्ट्रोलॉजर्सला, त्या गुरुनायकला ॲस्ट्रोलॉजर्स, की त्यानं मला चीट केलं. ही प्रॉमिज मी अ रुपीज. आणि मग त्यानं मला पैसे द्यायचे ठरवले आणि त्यानं तो मला आणा देऊन गेला. सेड द ॲस्ट्रोलॉजर. शी लुकड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट वॉज रॉंग. आणि मग तुम्ही काळजीत दिसताय. व्हॉट वॉज रॉंग, काय रॉंग झालेलं आहे का, काय समथिंग इज मिसिंग आहे का. नथिंग. आफ्टर डिनर, सिटिंग ऑन द पायोल, ही टोल्ड हर, डू यू नो, अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि तुला माहीत आहे का, माझ्या डोक्यावरचा आज खूप मोठं जे ओझं आहे ते ओझं आज कमी झालेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स. आय थॉट म्हणजे मला वाटत होतं आत्तापर्यंत की माझ्या डोक्यावर एका माणसाचं मारलेल्याचं पाप होतं, ऑन माय हँड्स. तर मी विचार करत होता की मी एका माणसाला मारलेलं आहे. ऑल दीज इयर्स, खूप वर्ष झालं मी विचार करतोय की माझ्या हातामधून एका माणसाचा खून झालेला आहे. ऑल दीज इयर्स, दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. ही इज अलाइव्ह. आणि मग बघा इथं स्टोरीच्या एंडिंग पार्टला आपल्याला लक्षात येते की तो ॲस्ट्रोलॉजर्स का झाला. रायटर पहिल्यापासून आपल्याला सांगत आहे की त्याला ॲस्ट्रोलॉजर्स व्हायचं नव्हतं, पण तो त्याच्या प्रॅक्टिसनं ॲस्ट्रोलॉजर झाला. त्याला ॲस्ट्रोलॉजर व्हायचं नसताना सुद्धा झाला, कारण की त्याला त्या परिस्थितीने ॲस्ट्रोलॉजर केला. आणि मग त्याला एक भीती होती, तो का त्यानं त्याचं गाव सोडलं, 100 माईल्सच्या पुढं तो आला. का आला, कारण की त्याला असं वाटत होतं की त्याच्या हातून एका व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे. आणि ती नुकसान झालेली व्यक्ती कोण होती, तर ती व्यक्ती गुरुनायक होती. आणि मग आज त्याला गुरुनायकला स्वतः बघताना त्याच्या जे डोक्यावरचं जे टेन्शन आहे, त्याचा जो डे आहे, अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, तो दिवस आहे, तो सिग्निफिकन्स महत्त्वाचा दिवस आज सक्सेस झालेला आहे. आणि मग तो म्हणतोय मग त्याला सगळी स्टोरी आठवती आहे. व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल्ड हिअर. आणि म्हणूनच मला असं वाटलं की तो एक्सपायर झाला म्हणून मी इथं पळून आलो. त्यानंतर बघा, ही इज अलाइव्ह, आणि तो जिवंत आहे. शी गॅस्प्ड, यू ट्रायड टू किल हिम. आणि तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला. येस, इन अवर विलेज. आणि मग तो इथे एक्सप्लेनेशन देतोय, वेन आय वॉज सिली यंगस्टर. आणि मी अगदी तरुण होतो, मला काही कळत नव्हतं. वी ग्लॅम्बल कॉरल बॅडली वन डे. आणि आम्ही ड्रिंकचा भूतकाळ आहे इथं. आम्ही ड्रिंक केलेली होती, म्हणजे आम्ही पिलेलो होतो. त्यानंतर आम्ही खेळलो, म्हणजे आम्ही रमी वगैरे काय गेम्स रमीचे जे आहेत पत्ते असतील ते खेळलो. त्यानंतर कॉरेल्ड, आणि भांडलो. आणि भांडल्यानंतर जे काय पुढचा इन्सिडंट झालेला आहे, तो इन्सिडंट त्या गुरुनायकच्या संभाषणातून आपल्याला कळलेला आहे. वाय थिंक ऑफ इट नाऊ,
टाईम टू स्लीप. आणि मग तो म्हणतोय की आता झोपायची वेळ झालेली आहे, खूप माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलेलं आहे. ही सेड याउनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पायल. आणि मग तो त्यानं त्याचे जे तो त्या पायल म्हणजे इथं जे खाट आहे त्या काठीवर झोपलेला आहे, किंवा माच म्हणू शकता तुम्ही, जो घराबाहेर ठेवलेला असतो तो, त्याच्यावर त्यानं त्याची सगळी हे जे आहे ते बॉडी केली आणि तो काय केलेला आहे, झोपून गेलेला आहे. तर स्टोरी संपते आहे.